असं नका कुकिंग करायचं मंथन वाढवायचं. पंढरपूरला आषाढी वारीला गेल्यानंतर काही माग बसलेले असतात, काही पुढे बसलेले असतात. मध्ये बसलेले जे जागे ते म्हणत असतात वारी उठा पंढरपूर आलं. गाडी त्या दगडी पुलावर गेली की म्हणतो पंढरपूर आलं, पंढरपूर आलं. पंढरपूर आलेलं नसतं, आपणच पंढरपूरला गेलेलो असतो. तसे भगवान परमात्मा या ठिकाणी कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला असं म्हणतात, परंतु देव जन्माला येतच नसतो, देव अवताराला येत असतो. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी मत्स्य कुर्मादी मत्स्य कुर्मादी कर. धाव खाली पाना पंढरी राधा, पंढरी राधा. धाव खाली पाना नाम घेता पंढरी राधा, नाम घेता पंढरी राधा, नाम घेता पंढरी राधा. बोले धाव खाली नाम घेता पंढरी राधा, नाम घेता पंढरी राधा, नाम घेता पंढरी राधा. देवाचा जन्म आहे का देवाचा अवतार आहे? याच अवतार या अभंगामध्ये तुकोबारा सांगतात आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी सुक, मत्स्य कत्स्य वराह, नरसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण बौद्ध कलंकी. श्रीमद भागवत पुराणामध्ये 24 अवतार घेतले देवाने, 24 अवतार. भगवान परमात्मा अवताराला कधी येत असतो? भगवान परमात्म्याला अवताराला येण्याची काय गरज आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या वेळेला अधर्म वाढल्या जातो, पाप अधिक वाढल्या जातं, त्यावेळेला भगवान परमात्मा अवताराला येत असतो. आणि अवताराला येऊन काम काय करतो तर भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. या ठिकाणी कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग. द्वापारयुग झाल्यानंतर रावण, कुंभकर्ण, मारीची, सुबाहू सारखे अनेक दैत्य मारल्यानंतर परत पुन्हा आणखीन कंसासारखे, जरासंधासारखे, अगासूर, बगासूर, धेनुकासारखे हे अनेक दैत्य उन्मत्त झाले. त्यावेळेला पृथ्वीवर अधिक पाप झालं, त्यावेळेला पृथ्वी थरथर 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 कापू लागली. या पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलं आणि रडत रडत डबडबल्या डोळ्याने ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला गारणं सांगू लागली, वत्सरूपी गाय ब्रह्म या पाशी जाय, नेत्री वाय तोही सांगतसी. मला या अवतारातून मुक्त करा, मला या अवतारातून मुक्त करा. या पृथ्वीवर खूपच पाप झालंय, या पृथ्वीवर अधर्म झालाय, मला या अवतारातून मुक्त करा. ब्रह्मदेवाने सांगितलं. त्याच्यासाठी आपल्याला आदिनारायण भगवान परमात्म्याकडे जावं लागेल. आणि आपण दोघांनी जाऊन भागणार नाही. गारानं न्यायचं म्हटल्यानंतर, तुला अवतारातून मुक्त व्हायचं म्हटल्यानंतर सगळ्या देवदेवतेंना आपल्यासोबत घ्यावं लागेल. मग भगवान शंकरा सहित घेतले. इंद्र देवाचा राजा, देवगुरु बृहस्पती, देवता उपदेवता सगळेच, गाय, ब्रह्मदेव, महादेव, क्षीरसागरवासी भगवान विष्णूकडे गेले आणि सगळेजण देवाला विनंती करू लागले. भगवान विष्णूच्या समोर भेद. श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता
जनार्दन आनंद घना विनाश अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर। परमात्म्याच्या समोर सगळे देव हात जोडून उभे। त्यावेळेला आदिनारायण भगवान परमात्म्याने सांगितलं कशासाठी येणं केलं, येण्याचं प्रयोजन काय। त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं आमचं काहीच नाही, या गायीचं म्हणणं आहे। गायीचं म्हणणं या पृथ्वी तलावर खूप पाप झालेलं आहे, अधर्म झालेला आहे आणि आता या पापाचा भार सोसवेना भार मज आता, या पापाचा भार आता मला सहन होत नाही। त्यावेळेला ज्यावेळेला पृथ्वीवर पाप अधिक होतं, अधर्म वाढतो, त्यावेळेला पृथ्वी थरथर 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 कापते आणि त्यालाच तुम्ही आम्ही भूकंप म्हणतो, भूकंप। आणि अवतारातून मुक्त करायचं त्यावेळेला देव म्हटले तुला एकट्याला अवतारातून मुक्त करून कसं चालन, तुला अवतारातून मुक्त केल्यानंतर परत म्हटले मग पुन्हा आणखीन या धर्माची स्थापना करण्यासाठी प्रत्येकाला सगळ्यांना अवतार घ्यावे लागतील। त्याच्यासाठी ऐक म्हटले आता शांत राहा म्हटले, या ज्या दैत्यामुळे ज्या पाप्यामुळे पृथ्वीवर अधिक पाप होतंय त्या दैत्यांना संपवण्याचं काम करू। म्हणून ज्या दैत्यामुळे कंसामुळे जरासंधामुळे अगासूर बगासूर धेनुकासुरामुळे या पृथ्वीवर पाप होत होतं, त्या दैत्यांना संपवण्यासाठी देवाने सांगितलं सगळ्याला आपल्याला अवतार घ्यावे लागतील। त्यावेळेला म्हणले मग कोणी कोणते अवतार घ्यायचे, कोणी कोणते अवतार घ्यायचे। भगवान विष्णूने सांगितलं मीच श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतो। शेष भगवान परमात्म्याला बोलावलं, म्हणले तुम्ही शेष भगवान म्हणून अवतार घ्या, बळीराम दादा म्हणून अवतार घ्या शेष भगवंताला। शेष भगवान म्हणले राम अवतारात मी लक्ष्मण झालो होतो म्हटले, पण सुख कुठंच मिळालं नाही। आयते फळमुळं मी आणायचे आणि तुम्ही माझ्या समोर भाऊजाईनं सीतामातेनं तुम्ही खायचं, पण मी आणून मला कधी 4 फळं सुद्धा खायला मिळाले नाही। आणि काय करायचे अवतार घेऊन, म्हणे की अवतार घ्यायचा अवतार घ्यायचा, तुम्हीच अवतार घ्या आणि काय कार्य करायचं तर करा। कोण म्हणतंय शेष भगवान। देव म्हणले बाबा राम अवतारामध्ये मी मोठा झालतो, तो लक्ष्मण म्हणून छोटा झाला होतास, आता तो बा होय बा वरिष्ठ। आता तो गा होई गा सर्वज्ञा पाळीन मी आज्ञा। आता गा तू वडील होई गा सर्वज्ञा पाळीन मी आज्ञा तुझी बारे। आता तुम्ही मोठे व्हा, मी लहान होईल, तुम्ही बोलायचं मी ऐकायचं। राम अवतारामध्ये मी बोलायचं तुम्ही ऐकायचं, पण आता कृष्ण अवतारामध्ये तसं नाही, तुम्ही बोलायचं आणि मी ऐकायचं। ठरलं। शेवटी देवगुरु बृहस्पतीला सांगितलं तुम्ही द्रोणाचार्य म्हणून अवतारला या। इंद्राला सांगितलं तुम्ही अर्जुन म्हणून अवताराला या। यमाला सांगितलं तुम्ही धर्मराज म्हणून अवताराला या। अश्विनी कुमाराला सांगितलं तुम्ही नकुल आणि सहदेव म्हणून अवताराला या। वायुदेवाला सांगितलं तुम्ही भीमदादा म्हणून अवताराला या। आणि लक्ष्मी मातेला सांगितलं तुम्ही कौंडिण्यपुरामध्ये रुक्मिणी म्हणून अवताराला या। देवदेवतांना उपदेवतांना सांगितलं तुम्ही सगळे गोपाळ म्हणून अवताराला या। असं अवतार कार्य ठरलं। आता देवाला अवताराला यायचंय, पण कोण्या गावामध्ये यायचं तर गोकुळाची निवड केली। गोकुळामध्ये निवड केल्यानंतर गोकुळामध्ये कोणाच्या पोटी अवताराला यायचं त्याची मी निवड केली। कोण पुण्यवान आहे गोकुळामध्ये? अनेक मनवंतर वसुदेवानं देवकीनं भगवान विष्णूची उपासना केली होती। भगवान विष्णू प्रसन्न झाले, वरमृही मागा काय मागायचं तर म्हणले काहीच नाही देवा, तुमच्या सारखा मुलगा व्हावा। अनेक जन्मातलं पुण्य म्हणून फळ म्हणून ते भगवान परमात्म्यानं ओळखलं आणि आता वसुदेवाच्या देवकीच्या पोटी अवतार घेण्याचं ठरलं। इकडं मथुरेचा राजा उग्रसेन आणि इकडं गोकुळचा राजा सुरसेन। सुरसेन राजाचा मुलगा वसुदेव आणि इकडं मथुरेचा राजा उग्रसेन, त्यांची देवकी कन्या यांचा विवाह जमला।
आनंदाने थाटामाटाने विवाह पारही पडला. लग्न लागलं की लगेच वराती पूर्वीच्या काळी तशी वरात निघाली. आनंदाने हत्ती घोडे नौकर चाकर थाटामाटाने निघाले आणि तेवढ्यामध्ये अचानक आकाशवाणी झाली. रे मूर्खा कंसा, अरे ज्या बहिणीचा तू आनंदाने थाटामाटाने लग्न सोहळा केलास, वरात काढलीस, त्याच बहिणीचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. 8वाईचा पुत्र वदिल तुझशी ऐकोनी मानसी क्रोधावला. माझीच बहीण, मीच लग्न केलंय आणि माझ्याच बहिणीचा मुलगा मला मारणार आहे. न मरणे निर्विवाद तलवारच काढली. हेमोनिया खडगा माराया धावा, हेमोनिया खडगा माराया धावा, हेमोनिया खडगा माराया धावा, हेमोनिया खडगा माराया धावा. तो धरेला वसुदेवे, आता तो धरेला वसुदेवे, आता तो धरेला वसुदेवे, आता तो धरेला वसुदेवे. निवोनिया खडगा माराया धावा, निवोनिया खडगा माराया धावा, निवोनिया खडगा माराया धावा, निवोनिया खडगा माराया धावा. आकाशवाणी झाली, कंसा तुझ्याच बहिणीचा मुलगा आणि तुला मारणार आहे. तलवारच काढले, घेऊन या खड्ग माराया धावला. वसुदेव महाराज पुढे आले. महाराज, स्त्री हत्येचं पातक तुम्हाला माहिती का? गाडाभर किडे मारले की एक बोकड मारल्याचं पातक आहे, आणि 100 बोकड मारले की एक बैल मारल्याचं पातक आहे. 100 बैल मारल्यानंतर एक गोहत्याचं पातक आहे. 100 गायी मारल्यानंतर एक ब्राह्मण मारल्याचं पातक आहे. 100 ब्राह्मण मारल्यानंतर एक स्त्री मारल्याचं पातक आहे, आणि 100 स्त्रिया मारल्यानंतर एक गर्भातलं बाळक मारल्याचं पातक आहे. शिव महापुराण वाचा तुम्ही, तुम्हाला सगळे पाप बघायला मिळतील. विठ्ठल विठ्ठल. एवढं मोठं घोर पाप कशाला करतात? मग काय करू? हिच्यापासून मुलगा जन्माला येणार. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा जन्माला यायचा आणि पुन्हा तुम्हाला मारणार. म्हणले हो. मग त्याच्यापेक्षा एक कारण म्हणले, तुम्हाला झालेला मुलगा देऊन टाकतोच ना. 8वा मुलगा झालेला तुम्हाला देऊन टाकू ना. तुमची काय गॅरंटी? म्हणले आमच्या गळ्यात, हातात, पाया बेड्या घालून एखाद्या अंधाऱ्या कोठडीमध्ये आम्हाला बंद करून टाका. कुठलं वसुदेवाचं बोलणं? वसुदेवाच्या गळ्यात बेड्या, हातात बेड्या, पायात बेड्या, देवकी मातेच्या हातात पायात बेड्या, आणि अंधाऱ्या कोठडीमध्ये त्यांना बंद केलं. कर्मधर्म सर्वांनी देवकी मातेचे दिवस पूर्ण गेले. पहिला मुलगा झाला. पहिला मुलगा झाल्याबरोबर दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी वसुदेव बाबाच्या हातात दिला. वसुदेव बाबांनी कंसाच्या हातामध्ये दिला. कंसाला वाटलं आपल्याला 8व्या मुलापासून भीती, हे तर पहिले लेकरू किती सुंदर आहे, कशाला मारायची विनाकारण, न्याजा माघारी. तुम्ही बोलला तसं वागला, परत चालवला. तेवढ्यामध्ये इंद्राच्या सांगण्यावरून नारद स्वामी आले. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वदी बाळकाशी ठेवू नको. कंसा म्हणले, अरे तुला भुरळ पडली का काय? पहिला समजून सोडून दिलास, हात 8वा नाही कशावरून? उलट जर मोडले तर 1 2 3 4 5 6 7 8 भजनी आपली 8च आहे, आणि एकूण जर मोडले 1 2 3 4 5 6 7 आणि 8, उलट मोडलं तर 8वा नाही कशावरून? पटलं न लट्टे के ते रोचे साच कोण सैन पछे. आणा म्हणले इकडे घ्या. एक शिळा तयारी केली ते बाळाला मारण्यासाठी. गर 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 बाळ फिरवलं आणि त्या शिलेवर आपटलो. असे किती मारले? 6 ही मारीत दुराचारी. आता 7व्यांदा शेष भगवान परमात्म्याला सांगितलं, आता तुमची बारी. जा आईच्या उदरामध्ये गेले आणि 7वाच महिना चालू होता, 7वा महिना. आणि 7व्या महिन्यामध्ये देवाने शेष भगवान परमात्म्याचा जो गर्भ होता ना उदरामध्ये, तो गर्भ काढून
नंद बाबाच्या इथं वसुदेवाचीच पत्नी होती रोहिणी, कंसाच्या भित्तीनं गोकुळामध्ये राहिली होती. हा देवकीच्या आईच्या उदरातला गर्भ काढला आणि तिकडे रोहिणीच्या उदरामध्ये गर्भ नेऊन घातला. गर्भ जिराला म्हणले कस काय गर्भ जिराला? म्हणले तुमच्या भित्तीनं जिराला महाराज, तुमचा का धाका कमी का? म्हटले. कंसाला आनंद वाटला, माझ्या धाकांनी गर्भ जिराला. बघू म्हटले आता 8व्यांदा बाळ कसा जन्माला येतो माझा शत्रू बघतोच म्हटले. कडे कोट पहारा त्या ठिकाणी बंदोबस्त हुशार है. रात्रंदिवस, दिवसा वेगळे संध्याकाळी वेगळे पहारेकरी सगळे. आणि त्यावेळेला मग मात्र दिवस भरत आले. 9 महिने 9 दिवस पूर्ण होत आले भगवान परमात्म्याचे. त्या देवकीचे तेज जैसा दिसे सूर्य, चंद्र कंसाचे हृदय जळत असे. अहो त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये प्रकाश पडलेला दिसला. ते म्हणले बल्ब तर कोणी लावला नाही, बल्ब दिसतो उजाड दिसतो, कोणी बल्ब लावला? दूताने सांगितलं महाराज बल्ब लावला नाही, तुमच्या बहिणीच्या गर्भाचाच उजाड आहे तेवढा. म्हणले शत्रू लय आता म्हणले खडतर आहे काय की म्हणले. मग म्हटले आता कडेकोट पहारा करावा लागेल. आणि खरंच 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्याबरोबर देव आयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती समोर प्रगट झाली भगवान परमात्मा. 8 वर्षाची. त्यावेळेला वसुदेव बोलू लागले, देवकी बोलू लागली, देवकी माता अरे तुला मी 8 वर्षाचं होऊन ये म्हटलं नव्हतं, तुला तहान बाळ होऊन ये म्हटलं होतं तुझं लालन पालन करण्यासाठी. एवढा मोठा झालास म्हटले, तुला कसं मी स्तनपान द्यायचं, कसं तुझं लालन पालन करायचं, तुला कसं मांडीवर घ्यायचं. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी राधिकेच्या घरी कृष्ण परमात्म्याला यशोदा मातेने आणून सोडलं. राधा खेळवत होती. खेळता खेळता भगवान परमात्मा मोठे झाले होते आणि अचानक राधेचे पती आले, दाराचे कडी वाजवली. त्यावेळेला राधा म्हणते कृष्णा अरे माझे मालक आलेत, आता तू पहिला जसा छोटा होतास तसा छोटा हो. देव म्हणले मला लहानाचं मोठं होता येतं पण मोठ्याचं लहान होता येत नाही. त्यावेळेला राधेने हात जोडले, देवा माझ्यासाठी लहान हो ना तू. लहान हो म्हटलं की पटकन देव लहान झाले. राधेनं मांडीवर घेतलं आणि देवाला दूध पान करू लागल्या. कसा होतो, लहान होतो, मोठा होतो. आणि पटकन देवकी मातेच्या समोर भगवान परमात्मा छोटा झाला. छोटा झाल्याबरोबर पटकन कंसाचे दूध दिसले समोर. त्यावेळेला देवकी माता लेकराला लपवू लागल्या, भगवान परमात्म्याकडे बघून रडू लागल्या. त्यावेळेला देव म्हटले, आई का रडतेस? धनी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. बाळा, अरे कंसाला जर कळालं
तर त्या कंसाने आतापर्यंत 6 मुलं मारले, 6 मुलं माझे. 7वा तर गर्भ त्याच्या भीतीने जिरून गेला. बाळा अजून मला तुला विसरून बसायचं नाही म्हणून पदराखाली झाकून घेऊ लागल्या. त्यावेळेला देव म्हटले, आई आता मी मरण्यासाठी आलो नाही, आता मी मारण्यासाठी आलोय. आणि तसं जर तुला भीती वाटत असेल तर काय कर, मला गोकुळाला घेऊन जा. पण हातात बेड्या, पायात बेड्या, रात्रीचा प्रसंग आहे, मध्यरात्र झाली, जायचं कसं? देव म्हणले फक्त मला स्पर्श करा. बाबा स्पर्श करा. आणि खरंच वसुदेव बाबा नुसतं देवाला स्पर्श केल्याबरोबर उचरीला कमळापती, पायीचे बंधने गळती, हातातल्या बेड्या पायातल्या बेड्या आपोआप फुटल्या. मध्यरात्रीचा प्रसंग भगवान परमात्म्याला टोपल्यामध्ये घेतलं. मंद मंद पाऊस चालू होता. यमुनेपर्यंत कशी बशी गेले, पण यमुना माता भरून वाहत होत्या. तशाही पाण्यामध्ये शिरले. गुडघे एवढं पाणी, कमरा एवढं पाणी, छाती इतकं पाणी, गळ्या इतकं पाणी तोंडामध्ये जाऊ लागलं. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणत होता, आता बाबाच्या आपल्या तोंडामध्ये चाललंय. यमुना माता वाढते. का वाढते? देवाने सांगितलं होतं, यमुने तुला मी कृष्ण अवतारामध्ये पहिल्यांदा सगळ्याच्या अगोदर दर्शन देईल. हे देवाच्या लक्षात होतं. बाबाच्या तोंडात पाणी चाललंय आणि आता रात्रीचा प्रसंग आहे. पटकन देवाने पाय काढला. लावेला अंगुष्ठ देवाने स्पर्श केल्याबरोबर, यमुना मातेला दर्शन दिल्याबरोबर यमुना माता दुभंग झाली. गेले गोकुळामध्ये. यशोदेच्या समोर एक माया खेळत होती. मायाने जन्म घेतला होता आणि त्या यशोदेच्या कुशीमध्ये देवाला सोडलं आणि त्या मायेला उचललं, घेतलं टोपल्यात की जसे गेले तसे परत आले. परत आल्याबरोबर त्या तुरुंगामध्ये आल्याबरोबर गळ्यात बेड्या, हातात बेड्या, पायात बेड्या. पण जन्माला आल्यानंतर मुलापेक्षा मुलगी जास्त रडते म्हणून सांगतात. आणि खरंच ती मुलगी माया होती. माया ती कशाची गपची बसू देती. रडायला सुरुवात केली. रडे माया करे आकांत, नामा म्हणे उठते दूध. जागून जागून ते दूध झोपलेले होते. माया रडायला सुरुवात करते. ती मुलगी आठवा 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 म्हणून धावतच पळतच कंसाकडे गेले. त्यावेळेला मग मात्र कंसाने धाव घेतली आणि पाहता तर मुलगी दिसली. मुलगी हातामध्ये घेतली. त्यावेळेला देवकी वसुदेव काका म्हणत होते, मुलगा नाही मुलगी राहू दे दादा एवढी तरी. नाही नाही म्हणले, मुलगा असो की मुलगी असो पण आठवी. घर 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 फिरवली, दगडावर आपटणार. तेवढ्यामध्ये ती मुलगी वरच्या वर गेली आणि बोलू लागली, अरे मूर्खा कंसा चांडाळा, तुझ लागी वरी उपजला मज आधी. आणि जन्म झाला देवाचा मथुरेमध्ये आणि साजरा केला गोकुळामध्ये. मग 3-4 दिवस गोकुळामध्ये आनंद उत्सव झाला. ज्या वेळेला यशोदा मातेची झोप झाली, बघता तर
आपल्या बगलामध्ये मुलगा दिसतो, मुलगा. त्यावेळेला आकाशवाणी झाली, नंदबाबाला सांगू लागले, नंदबाबा, यशोदा माते, तुमचं अगोदरच्या जन्मातलं पुण्य, पूर्वजन्म असल्यामुळे, पूर्वजन्मातलं पुण्य असल्यामुळे तुमच्या कुशीत प्रत्यक्ष भगवान विष्णूने श्रीकृष्ण रूपाने अवतार घेतलाय. आता त्याचं लालन करा, पालन करा. हे कोण होते? नंद बाबा आणि यशोदा माता. उज्जैन नगरीमध्ये महाकाळ भगवान शंकराची रोज नित्यनेमाने चंद्रशील नावाचा राजा राज्य करत होता. आणि त्याच नगरीमध्ये एक गोपाळ आणि गोपाळाची पत्नी रोज ती शिवपूजा बघत होती. नुसती शिवपूजा बघितलं ते त्याचा काय लाभ आहे, काय फायदा आहे. रोज चंद्रसेन राजानं भगवान शंकराची पूजा करायची, महाकाळ भगवान परमात्म्याची. आणि त्या गोपाळानं आणि त्याच्या पत्नीनं आणि त्याचं एक छोटस लेकरू होतं बाळ, त्या तिघांनी रोज शिवपूजा बघायची. आणि शिवपूजा बघत असताना त्या बाळाने जशी राजा पूजा करतो तशीच पूजा मांडून पूजा करण्याचा प्रयत्न केला. एक दिवस दुपारचा प्रसंग, आई म्हणते सकाळपासून मुलगा दिसत नाही, सकाळपासून मुलगा दिसत नाही. बाळ गेलो कुठं? तर घराच्या पाठीमागून एक दगड घेतलाय आणि त्या दगडात ते बाळ बेलपत्र वाहतय, फुलं वाहतय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणतय. आई म्हणते, अरे दगडालाच महादेव म्हणत असतात का? दगडालाच गवत वाहतोस काय, झाडपाला वाहतोस काय बेल म्हणून? चल, असली कुठे देवपूजा असते का? आणि त्याला वडीत वडीत नेलं. परंतु ते बाळ काय जेवलं नाही, तसंच परत आलं आणि रडू लागलं. त्यावेळेला परत दगड मांडला, परत तसं झाडपाला त्याला व्हायला. आणि त्या ठिकाणी त्याच्या आईला स्वप्न पडलं की माझा मुलगा आता दिव्य देहाला प्राप्त झालाय. माझ्या मुलासाठी दिव्य रत्न मंचकाचं देवाने मंदिर तयार केलंय. अंगावर भरजरी वस्त्र घातलेले हे तिला स्वप्न पडलं. आणि जागी झाली स्वप्नातून, बघते तर खरं तिच्या अंगावर भरजरी वस्त्र होते. आणि मुलाला पाहण्यासाठी घराच्या मागे जाते तर त्या दगडाच्या जागेवर भगवान शंकर स्वयंभू लिंगाने त्या ठिकाणी प्रकट झाले होते. आणि ते स्वयंभू लिंग म्हणजे महाकाळ भगवान परमात्मा उज्जैनी नगरीचा. आणि तो जो गोपाळ होता ती बाई होती गोपाळीन. आणि तो मुलगा तर तो श्रीकर नावाने भगवान शंकराने सांगितलं, हे श्रीकरा, तो गोकुळामध्ये नंद बाबा होऊन जन्माला येशील. आणि त्या बाईला सांगितलं, तोच यशोदा म्हणून जन्माला येशील. आणि त्या ठिकाणी भगवान शंकर म्हटले, तुझ्या कुशीमध्ये श्रीकृष्ण परमात्मा खेळेल आणि त्या श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी मी येईल, फक्त माझी ओळख ठेवा. पुण्याचा ठेवा यशोदा बाईचा नंद बाबाचा असल्यामुळे कृष्ण परमात्मा कुशीमध्ये खेळत होता. नंद बाबाला मुलगा झाला, नंद बाबाला मुलगा झाला. सगळ्या गोकुळामध्ये जिकडं तिकडं चर्चा ज्याच्या कानावर पडलं त्या सगळ्या गोपिकांनी धाव घेतले. म्हणजे आहे तरी तो कोण? तो देवाचा अवतार, अभंगाचा पहिलं चरण. कृष्ण
दैत्या भय. भक्तांना आनंद झाला आणि दैत्यांना चळकाप सुटला. का चळकाप सुटला? कोणाला सुटला? कंसाला थरकाप सुटला. तो थरथर 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 कापू लागला, भुरळ येऊन पडू लागला. का तर 8वा आपला शत्रू जन्माला आलाय म्हणून त्याने सगळ्या राक्षसांची बैठक जमा केली. अगासूर, बगासूर, धेनुकासूर सगळे राक्षस बोलावले. माझा शत्रू गोकुळामध्ये जन्माला आलाय आणि त्या ठिकाणी तर आनंद उत्सव जोराने चालू आहे म्हटले. मग काय करायचं? अगोदर कोणी जायचं, काय करायचं हे त्यांचा सगळा ठराव सुरू होता. तोपर्यंत यशोदेच्या घरी सगळ्या गोकुळवासिया ज्या ज्या स्त्रियांना ज्या ज्या मावल्यांना कळलं त्या त्या सगळ्या यशोदेच्या घरी आल्या आणि एकमेकीला सांगू लागल्या, एकमेकीला बोलू लागल्या, एकमेकीला सुंटवाड्या देऊ लागल्या, एकमेकीला हळद कुंकू लावू लागल्या. एक झाले